अण्णा घबराव तू. अण्णा अण्णा चुकला पोराचा, चुकला. पण तुझा पोर समजून माफ करते का? परत असं नाही करूच आता. तुझ्या घरातल्या कैल्याच वस्तू हात नाही लावतात त्या परत. आबा घबराव शोभा. खैसून अवदसा आठवले तुका. अण्णा तुका घरात घेतल्या मोठ्या मनात कित्या तर आपल्या या घरातल्या माणसांचा पोट भरू गोया म्हणाल तर तू थैसे जाऊन असले धंदे करतस. आबा ओ तुम्ही समजताच ना तसं काही एक नाही. तुम्ही आपलं उगाचच. उगाच काय उगाच? वच्चे ते पैसे द्याकडे. मी नाही देऊचाय मका. अगो ती भट्टय ना दे दे इकडे. काय दे ते काय पैसे. करतोस? मेहनत करून जांभळात तर खावा मी, पण परत असं नाही होत. मी माफी मागते त्याच्याकडसून. अफकर अण्णा. शोभा, तू तुझ्या सासऱ्याक सगळा सांगितलेला दिसत नाही. म्हणजे शोभा काय सांगू होता? अहो आबा तुम्ही मला बोलाकच दिलाच नाही. हे पैसे अण्णांनीच दिले नाही. काय म्हणायचं या? अण्णा वय मी दिलंय. उपकार म्हणान नाही, कामाचं मोबदलो म्हणान. अण्णा पण इतके पैसे? लय मेहनत करता आता, मग तेवढं मोबदलो मिळाक नको. आबा या काम असा. काय? तू शोभाक सांगितलंस पाटणकराकडे जाऊ नको. काय होय. किती ते ना म्हणजे एकदम काम जपाचं नाही ना म्हणून सांगितलं नाही. हा पैसो मिळात तर सगळा झेपात. पाटण करीन एकटे असा तिका सोबत म्हणान एका रात्रीचा थैसर पाठव. पाठवशील ना? होय. चांगला. शोभा आज रातच्या थैसर सोबतीक जा. आणि बच्ची काही लागलं तर सांगा, मिळात येतंय. आबा शोभा आठवणीन जा, येतंय. सरिता एका जागेवर बस गो. डोक्या भिरभिरात. डोकाला फोडून घ्यायसारखं वाटतं. हैसर आपटू मग हैसर आपटते. काय बोलतस तू या? नाहीतर एक काम करा, बाहेरना एक मोठं धोंडो आणा आणि घाला माझ्या कपाळात. ऐकतेस काय तुझा? मग मी तुमका आरडान सांगतोय, तुम्ही ऐकत कित्याक नाही हास? अहो मी स्वतःच्या डोळ्यात बघितलंय. शोभा अण्णांनी पैशाचा बंडल दिल्यानी. अहो तर लपवून घेऊन जाय होता तर पडला. तिने तर उचलला आणि घरात घेऊन गेला. बरं दिल्यानी पैसे. आपल्याला काय माहित कसले असत? आपल्या खर काय माहिती असता? आपण हिशोब करतो आणि राबतो. पण मी आता गप्रोचय नाही, मी बोलणार आहे. अगो पण त्या दिवशी अण्णांनी चेन दिल्यानी तेव्हा ऐक तू समजावलंस ना, आणि आता तूच असं बोलतस. रोजचाच झाला हा या. मी बोलणार, अण्णांशीच ना तर सगळ्यांशी बोलणार. बोलवा सगळ्यांका. उद्या या सरिता वाईट होक नको. जा काय होऊचा ना तर सगळ्यांचं समोर होऊ दे. सरिता मी गप्रोचय नाही, तुम्ही राहा गप. ये बसायचं. होय बस. खरं सांगू, आज ना तुका डोक्यावर घेऊन निर्भू सारख्या वाटता गो. काय पण काय बोलतास? अगो खराच कौतुक करूचा तेवढा कमीच. मका सांग, ह्यो अण्णा ह्या आवाजात कधी कुणाशी बोललो होतो? नाही. असे स्वतःहून कधी कोणाक पैसे दिल्या नसत? नाही. पण आज जा का ह्या रूप बघितलंय ना अण्णाचा, त्यांना मका वाटलाच नाही की ह्यो अण्णा असा म्हणून. अगो त्याच्यात ना माज कुटून कुटून भरलेलो असा. ह्योच तो अण्णा ज्यांना कधी आपल्या नजरेसमोर बघितल्या नाही ह्याच्यावरच माझा विश्वास बसत नव्हतो.
काय केलंस गो अण्णाचा? हा, काय केलंस? केडला केलंस ना? हा, हिलो, बोललो, शांतपणे केलंस, केलड्यासारखा नाचवलंस त्या का? बरा, पैसे इले आहेत ना, मी सामान घेऊन येते, पिशवी आणून दे मका. देते. घ्या. वय. ओ, मी येतोय सामान घेऊन. हा, शोभा, कसलो विचार करतोस? आबा, तर तुमका वचन दिलेलं आहे ना. मग काय ठरवलं असस? तुमका वचन दिलंय तर नाही जाऊचे पाटणकरांकडे. तसा नाही गो, पण नाही गेलंस तर अण्णा काय करीत सांगा येत नाही ना. की तुम्ही म्हणशात ता. जा आबा, जा तू. पण हा, थंय जाऊ नको तर काय करू नको. हा, काशीचा काय झाला तर आठव. झील गमावलो आम्ही, तर चेडवाक आई गमवचा. सगळी जण शांतच बसणार असास? मग हे काय करूचा? ज्या शोभाकांना बघून घेत नव्हते, जायचं कामा के होता तर अण्णांपासून लपवून ठेवला, आणि त्याच शोभाक अण्णांनी स्वतः कामाक ठेवला नी. अण्णा आतापर्यंत कोणाशी चांगला वागलेला बघितलास कुणी? आहे माका सांगा, तुमच्या एवढ्या वर्षाच्या संसारात तुमच्या लग्नातले दागिने सोडले तर एक तरी दागिनो अण्णांनी तुमका दिलेलो आठवता? छायाताईनू, तुम्ही जा होया तर मागून घेतलास, पण अण्णांनी काय दिला नी तुमका? काय नाही. आयुष्यात सगळ्यात जवळची गोष्ट होती ती पण देऊक नाही. सरिता, बस झाला आता. काय बाद झाला? तुम्ही काय कमी केलास घरासाठी? काय हो आहे, ह्यांनी काय कमी केला नी घरासाठी? नाही गो बाय. मग यांना हात पसरल्याशिवाय एक कवडी देत नाही, आणि त्या कवडीचा पण हिशोब द्यावचो लागता. सरिता, बापूसा तो माझो हिशोब बघितलं तर काय झाला? मग हे शोभाक पैशाचा बंडल दिला नी, त्याचा पण हिशोब मागा ना बापा शिकडे. सरिता, कित्याक राग येलो ना? ह्यो राग माझ्यावरचो नाही, तुमका पण माहिती आहे. तुमचं बापूस तुमच्या बरोबर काय वागता तेचो राग आयो. तुमका सगळ्यांका वाटता, पण तुम्ही कोणीच काय बोलत नाही. राय, माका माफ करा, माका बोलूचा लागा. माझो पण संसार असा. उद्या माका पार होईत, त्याच्या औषध पाण्यासाठी जर पैसो लागलो तर ह्यानी काय 10 वेळा अण्णांकडे हात पसरायचे? अहो, शोभाग दिला नी ना, देऊ दे, माझं काय म्हणणं नाही. त्याच्या वाट्याचा होता तर ते का गेला म्हणायचा आणि गप्प रवायचा. पण आहे, हे जर 10 लोकांका वाटत सुटले तर काय करायचा? अगो, आणखी कोणाक देते? सरिता, आता गप्प बस. आई त्याचं काय ऐकतस? गप बसून काय होणार नाही, बोलूकच होया. माझो हक्क हा, आणि मी मागणार. शोभाग देत असाल ना तर माका पण देवा, मी पण सून असं या घराची. ह्यो अन्याय मी सहन करूचही नाही. सरिता, उगाच वाद नको गो. काय करतील? माका घराबाहेर काढतील ना? काढू दे. काय हो, माका जर अण्णांनी घराबाहेर काढला नी तर येशाल ना माझ्या वांगडा, की एकटाच जाऊ मी?
सरिता. सरिता गप. अण्णा तुम्ही ऐकलं असाल ना तर बराच झाला. माका नाही वाटत मी काही चुकीचं बोललोय. जहा तर बोललोय. अण्णा तुम्ही शोभाक सोन्याची चैन दिलास. माका कायच हरकत नाही. ते का तुम्ही पैसे दिलास माझी कायच हरकत नाही. माझीच काय कोणाचीच हरकत नाही. हरकत फक्त ह्याची हा की या घरातल्यांकाच कित्याक नाही त्यांना काय पैसो लागत नाही. अण्णा माका पण वाटतं दरवेळी आयांकडे दागिने मागण्यापेक्षा माझे असे स्वतःचे दागिने होय. पण हे सर माझा असा कायच नाही. माझा असा संसार नाही. दरवेळी कसा तुमच्या मर्जीत जगायचा. प्रत्येक वेळी काय भीक मागायची. माका या मान्य नाही. सरिता गप राव आता. काय चुकीचा बोलते मी. काय बोलते चुकीचा. अण्णा मी 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 बोलतोय त्याच्याशी. तू बोलूची गरज नाही लागणार. सरिता डोक्या फिरला काय तुझा. काय बोलतोस. अण्णाच काय नेम काय करतील ता. काय खोटा बोलतात. बरोबरच असा त्याचा. तू किती आगीत तेल ओततोस. गरज नाही. माझा झाला बोलू. तुमका काय बोलूचा ना तर बोला. थांब. अण्णा काय चुकीचं बोललंस. जा वाया होता तर मागितलंस होय ना. अण्णा आता मग घे पैसे. नको पैसे. पैसे नको मागा. नको हेंका हेंका देवा. बरं घे. ना आता रागाच्या भरात बोलून गेला. मी 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 समजवतोय अण्णा ते का. समजवची काय गरज नाही. समजूतदार राहता. आता अण्णाच एवढा म्हणतात तर घेवा ना पैसे. सरिता काय वया असला तर सांग. हिंदू तुझ्या सीने एक साडी होती. दागिनो पण दे. काय वया तर माग. कोण आहे. कोण आहे. कोण आहे. कोण आहे. तू. वेडी आहेस का तू. घाबरले ना मी. हो मी पण घाबरले हो येताना. सारखे वाटत होता मागसून कुठतरी येता माझा. पुढे पुढे येईल तर
पायाकडनं सारखं कुठतरी गेला हो. मला लय भीती वाटली. मग का आली आहेस तू? मग येऊन कसं चाला तो? अण्णांनी तुमच्या वांगडा पाठवले नाही रातच्या. अण्णांनी? होय, तुमच्या वांगडा. बरं, ये मग. दार वाजवलंय. तुम्ही दिसल्याने जीव भांड्यात पडलो माझं. बरं, हे घे. हे अंथरूण इथे खाली घाल. बरं, तू खाली झोपशील ना? होय, मी माझं आणलं होतंय. असू दे पण हे. बरं. मी इला नसते तर तुम्ही झोपला असतास. सवय होईल हळूहळू. सुरुवातीला थोडा त्रास तर होणारच ना. गावकडे ना असं काय नाही का असताच हो. मला नव्हेच घाबरा होता. बरं, काय वाटलं तर बघा हाक मारा. हा बर. काय ग, काय झालं? काय नाही, सोक लागलं. मग जा, जरा पाणी पी, बरं वाटेल. नाही नको, राहून दे. बरं, दार लावलास काय नीट? हो ग बाई, तर झोप. गावाकडे ना काय होत सांगता येत नाही हो. बघितलंस ना वाड्यावर कसे धोंडे पडले. भानामतीच ती. मला खूप झोप येते. तू पण झोप आता. तुमका लाईट लागता काय? नाही, काढून टाक. बर. काय हो? तसे काय अगदीच वाईट नाही असत ना आपले अण्णा. आणि माणूस ना कधी ना कधी बदलतात. आपले अण्णा पण बदलले. पैसे काय दिल्यानी, आईंका दागिने काय देऊ सांगितल्यानी बदलले. खरं म्हणशाल ना तर आपलाच चुकता. आपण ना एखादी गोष्ट आपल्याला हवी असत ना तर धाडसान त्यांच्याकडे मागणं नाही. मी बघा माका जा वाटतं आता बोललोय. अण्णा काय आरडले? हा, काय आरडले? सरळ पैशाचा बंडल काढून दिला. बदलले बदलले. बदलले अण्णा. काय झालं शोभा? ओरडलीस का? अगं बोल ना, काय झालं? शोभा,